नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवरती दिली जाते. तर लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता अनेक लाडक्या बहिणी आहेत त्या लाभापासून वंचित आहेत. अशा लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरती आमची नवीन नोंदणी कधी सुरू होणार या संदर्भात वारंवार विचारणा करत आहेत. तर या संदर्भात आज आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत. तर मंत्री आदित्य तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला. अजून देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी काही कारणामुळे नोंदणी केली नव्हती. अशांना नोंदणी कधी सुरू होणार यावर त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं होतं की लाडक्या बहिणीची जी संख्या आहे, जी आकडेवारी आहे ती 99% पेक्षा जास्त झालेली आहे. त्यामुळे आता पुन्हा लाडक्या बहिणींना नवीन नोंदणी सुरू होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आहेत केवळ नवीन नोंदणी सुरू नसल्यामुळे या लाभाच्या म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी शासनाची स्पष्ट भूमिका आहे की लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी सुरू करायची नाही. ज्या महिला पात्र आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन करायचं, त्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांना लाभ बंद करायचा, अशी शासनाची सध्या भूमिका आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र असून देखील ज्यांनी पात्र असून देखील नोंदणी केली नव्हती तर यांना सध्या तरी नवीन नोंदणी सुरू होणार नाही आहे. नवीन नोंदणी सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. नोंदणी सुरू झालेली आहे अशा प्रकारचे अनेक चुकीचे मेसेज असतील तर अशा मेसेजपासून दूर राहा. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.